गज अश्वपती भूपती प्रजापती अष्टावधान जागृत अष्टपदान व्यवस्थित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती निरंतर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा आज 19 फेब्रुवारी आहे. या दिवशी शिवाजी महाराजांची जयंती असते. शिवाजी महाराज एक शिव पराक्रमी राजे होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले व त्यांच्या आईचे नाव सराई होते. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही, कोणासमोर झुकला नाही. तो बाप होता. जय भवानी, जय शिवाजी. आज सर्वप्रथम सर्वांना शिवजयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा. शिवरायांनी 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली व वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1621 रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव जिजामाता राजमाता जिजाऊ होते व त्यांच्या वडिलांचे शहाजीराजे भोसले होते. एवढे वडील मिळाले जाऊ. आज मी तुम्हाला छोटेसे भाषण बोलणार ते तुम्ही शांतता द्यायचं. ज्या मातीत जन्माला आलो तिचा रंग सावला. सह्याद्री असो वा हिमालय असो, मी छाती ठोकून सांगतो, मी छत्रपती शिवरायांचा मावळा. एक हिरा चमकला, भगवा टिला लावून शिवनेरीवर प्रगटला. सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव शर्वरी संदीप वाडकर. आज 19 फेब्रुवारी आज शिवजयंती आहे. सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव छत्रपती शिवाजी महाराज शहाजीराजे भोसले असे होते. ते त्यांच्या आईचे सर्व बोलणे ऐकायचे म्हणून ते आज एवढे महान झाले. आणि ते एकदा शिवाजीराजे आणि त्यांची आई पुण्यामध्ये गेले. ते गेल्यानंतर शिवाजी महाराजांना शिवनेरीवरती मातीत खेळलेले दिवस आठवले. ते शिवाजीराजे मावळ्यांच्या मुलांसोबत खेळत. लपंडाव, भोवरा असे विविध खेळ शिवाजीराजे मावळ्यांच्या मुलांसोबत खेळत. 96वी शिवजयंतीच्या या ठिकाणी मी उपस्थित आपल्या ग्रामपंचायतीच्या प्रथम नागरिक तथा सरपंच शरा मॅडम, आपल्या गावचे माजी सरपंच आदरणीय दिघे साहेब, त्यानंतर पोलीस पाटील,
आमच्या ग्रामपंचायत सदस्य, व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष आणि उपस्थित सर्व अंगणवाडी सेवक वगैरे कर्मचारी आणि या ठिकाणी उपस्थित बालमित्र. तर बघा मित्र, आपण आज 396वी जयंती साजरी करत असताना आपल्याला नसती जयंती आपण साजरी करतो फक्त, परंतु शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला समजला पाहिजे. नसते सूर्य उगवतो, सूर्य मावळतो, हे दिवस जातात निघून, परंतु शिवाजी महाराजांनी जे कार्य केलं आहे ते अनंत काळ चिरकाळ टिकणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 किल्ले जिंकले, परंतु त्यांना एक किल्ला जिंकता आला नाही, मुरुड जंजिरा. तो आजही किल्ला अबाधित आहे. त्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर अवश्य जा, गेला असेल प्रत्येक जण, बरोबर ना? काय लिहिलं ते मला वाचून फक्त अवश्य सांगा, बरोबर ना? आपण गड किल्ले पाहण्यासाठी जातो, पण गड किल्ल्यांचं संरक्षण करणं आपली जबाबदारी आहे. आपण जातो तिथं गड किल्ल्यावर मौज मस्ती करतो, पार्ट्या करतो, ह्याच्यासाठी गड किल्ले नाही. आपल्या शेजारी प्रतापगड आहे, आपल्या शेजारी रायगड आहे. आपण किती वेळा गेलो, किती वेळा नाही गेलोत ना? आपण जायचंय सर्वांनी आता, नाही जायचंय ट्रिप काढायची. हा, तर किल्ल्याचं महत्व किल्ल्याच्या ठिकाणी गेल्याशिवाय आपल्याला समजत नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य एवढं अगणित आहे, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य आहे. या दोघांचंही कार्य अतिशय उत्तम आहे. ती त्याची इतिहासाच्या पानावर कुठेही नोंद पुसली जाऊ शकत नाही. इतिहास वाचायला गेलं तर हजारो वर्ष पुरणार नाही तुम्हाला, एवढा इतिहास जिवंत आणि ज्वलंत इतिहास आहे. तर हा इतिहास आपण पुस्तकामधून वाचण्यापेक्षा तो स्वतः अंगीकारला पाहिजे इतिहास, बरोबर ना? इतिहास हा, आता त्यांचं एक वाक्य आहे, जो इतिहास घडवू शकत नाही त्याला इतिहासाचं स्मरण कधी होऊ शकत नाही. जो माणूस इतिहास घडवतो तोच कायमस्वरूपी आठवणीत राहतो, बरोबर ना? हल्लीची शासन व्यवस्था पाहता आपल्याला या सर्व गोष्टी ज्ञात आहेत. मी जास्त अधिक वेळ न घेता सर्वांना पुन्हा एकदा शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. आपण सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलात. मी शाळा व्यवस्थापन समिती शाळा सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा शिवजयंती सर्वांनी धुमधडाक्यात साजरी करा. कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही. सर्वांनी एकोपा राखा. शिवजयंती साजरा करण्यामागचा उद्देश वेगळा आहे. 18 पगड जातीचे लोक सर्व एकत्र येतात, 12 बोलुती एक येतात. 12 बोलुती याचा अर्थ मी तुम्हाला कधीतरी सांगेल नंतर. 18 पगड जाती, शिवरायांनी सर्वांची मूठ वज्रमूठ बांधून ठेवली होती, म्हणून हा समाज सर्व एक राहिला आहे. पुन्हा एका जातीला त्यांनी प्रतिनिधित्व दिलं नव्हतं, हे लक्षात घ्या सर्वांनी. पुन्हा एकदा मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी पूर्णविराम देतो. धन्यवाद.